हॅलो अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्तात्रेय महाराज की जय। आत्रेय अनुसया माता की जय। गुरुरे यदुवन महाराज की जय। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वती नमः। सत्याची संगत धरिता प्राणी पावे स्वतंत्रता। माया विद्येची चिंता सर्व नासली जीवाची। सज्जनो माय बापू, सत्याची जर संगत आपण धरल्या तर प्राणी पावे स्वतंत्रता। सज्जनो, जर आमच्याकडे सत्य नावाची वस्तू असलं तर आपण स्वतंत्र पोहत्या। पारतंत्र्यामध्ये हा जीव अडकलेला आहे माय बापू। या मायारूपी सागरामध्ये जीव अडकलेला आहे। आणि जर समजा आम्ही सत्याला जवळ घेतल्या तर हे मायारूपी सागर दूर होते, स्वतंत्र जीव होते महाराज। बरं काय, कारण स्वतंत्र होणं फार गरजेचं आहे। जीवाचा जर उद्धार करायचा असेल तर स्वतंत्र होऊन एकांतामध्ये भगवंताचं चिंतन झालं पाहिजे। आणि म्हणून मायबाप हो, माया अविद्येची चिंता नाहीशी होते। तुम्ही आम्ही मायेमध्ये अडकलेले आहोत। अविद्या नावाची वस्तू आमच्या मागे लागलेली आहे, म्हणून याची चिंता आम्हाला लागली। पण आम्ही जर सत्याला जवळ केल्या तर माया राहणार नाही, अविद्या राहणार नाही, सर्व असणारी नाश होईल। या जीवाची असणारी मायबाप हो, जीवाच्या मागे लागलेली माया भया थांब एक म्हणून असणार मायबाप हो, त्या ठिकाणी तुम्ही आम्ही सत्याला जवळ करावं अशा प्रकारचं बोलू लागलेले आहे। सत्य देवाचे मंदिर पृथ्वी चाले सत्य आधारे। रवीसी वायुसी चलन करे पडी ऐसे महत्व सत्याचे। सज्जनो, सत्य देवाचे मंदिर बघा माय बापू, तुम्ही आम्ही म्हणतो ना, हृदयामध्ये आपल्या जवळच असणारा भगवान परमात्मा आहे। तुझं आहे तुझं पासी परी तू जागा चुकलासी। सज्जनो, सत्य जर आमच्या जवळ असलं तरी हे देह मंदिर आहे। बरं काय, हे देह देवाचं मंदिर आहे। आणि सत्याच्या आधारानं पृथ्वी चलते महाराज। सत्य काय आहे तर हजार मुखाच्या शेषाच्या या डोक्यावर असणारं पृथ्वी आहे। बरं काय, आणि माया त्या मायबाप सत्याच्या आधारानं रवी चलते, सूर्य चलते, वायू चलते, हे सर्व असणारं क्रमण करतात कळाला तर सत्याच्या बळावर अशा प्रकारचा आहे। बरं का घसरता पाये येते प्रगटे अन्याय। सर्वस्वीनाचोनी जाये बोला सत्य सत्य त्रिवाचा। सज्जनो बाबा, सत्याचा जर पाय घसरला तर तिथं असणार अन्याय निर्माण होते महाराज। बरं काय, तुम्ही आम्ही जर सत्याला बाजूला केल्या तर तिथं अन्याय होते। सर्वस्वी नासूनी जाय। बरं काय, हे सगळं नासून जाते महाराज। माय बापू हो, सगळं असणार त्या ठिकाणी हलकट होऊन जाते। आणि म्हणून सत्य सत्य त्रिवाचा ऐक नामधारका, म्हणून तू सत्याला बाजूला करू नको अशा प्रकारचं बोलू लागलेले आहे। सत्य महिमा बोला
सज्जनो माय बाप नामधारकाला सद्गुरु माऊली म्हणाले, ऐक बाळका, किती वर्णावे सत्य महिमान. बाळा, अरे लई मोठं वर्णन करायची गरज नाही. लई जर याचं सत्याचं वर्णन करायला गेलं तर ग्रंथ वाढेल विस्तीर्ण, ग्रंथाची वाढ होईल बरं काय. आणि तत्वार्थ संकलित निरोपण, तत्वार्थ असणार तुला निरोपण केलो बाळा, तुला समजावं, तुला कळावं अशा पुरतं असणार निरोपण केलो. आणि म्हणून मायबाप हो, संशय असणारा तुझा निरसन करण्यासाठी असं या ठिकाणी बोलू लागलेले आहे. ऐकी धर्माचे द्वितीय चरणा, वा, विचार बोलिले तया लागुना, वा, वा. त्याचे ऐकी निरोपणा, सुंदर. मानसा सावध करोनिया. सज्जनो मायबापो नामधारकाला सद्गुरु माऊली म्हणाले, ऐक धर्माचे द्वितीय चरण. धर्माचं दुसरं पाय. धर्माला 4 पाय आहेत माय, तुम्हालाही 4 आहेत, 2 हात आणि 2 पाय आहे की नाही. आणि म्हणून या दोन्ही हातानं दोन्ही पायानं काय करावं, तुम्हाला हे मोक्ष सिद्धांत ग्रंथ या माध्यमातून सांगत आहेत महाराज बरं काय. आणि धर्माचं दुसरं चरण म्हणजे विचार. बघा माय बापू, तुमच्या आमच्याकडे सगळ्याकडे विचार आहे, पण विचार कोणता असला पाहिजे बरं काय. कुविचार असावा की सुविचार असावा बरं काय. आणि म्हणून विचार नावाची वस्तू हे धर्माचं दुसरं पाय आहे. त्याचं निरोपण करतो मन सावध करोनी. ऐक बाळा, तू मनाला सावध कर, मनाला इकडं तिकडं जाऊ दे नको. का म्हणले बाय मनाला, कारण 10 इंद्रियाचा राजा मन आहे. मन ओढाळा आहे महाराज है की नाही. आम्हाला त्या बहिणाबाई चौधरीची कविता होती, मन ओढाय ओढाय उभ्या पिकातल ढोर, किती हाकल हाकल परी येत पिकावर. कारण मन ओढाळ आहे. आणि म्हणून नामधारक तू मनाला स्थिर कर आणि मन स्थिर करू नये. मन चंदा तो कटोरी मे गंगा. म्हणून माय बाप हो, मनाला स्थिर करू नये का बर काय. इष्ट मित्र बांधू जना, व्याही जावाई सख्या सजना, मित्रोक्त जना, बहीण कांते सहिता. सज्जनो माय बापू, आता बारकाईनं चिंतन करा. सद्गुरु माऊली नामधारकाला बोलू लागलेले आहेत. हाय, तिथं ऊन लागायला, इथं सावली ते अलीकडे या. उन्हानं ऊन लागालंय है की नाही. म्हणून असणार इष्ट मित्र बंधू जन. बघा माय बापू, धर्माचा दुसरा पाय म्हणजे विचार आहे. मग आता विचार कसा असला पाहिजे. इष्ट आहे, मित्र आहे, बंधू आहे, सगळं जग आहे, जन लोक आहे, युवाई आहे, जावाई आहे, सख्य आहे आणि स्वजन्य आहे, मित्र आहेत, आप्तजन आहेत, बहीण आहे आणि कांते म्हणजे बायको आहे महाराज बरं काय. या सगळ्या सोबत विचार कसा असावा म्हणाले है की नाही. विचार जर चांगला असला माय तरच जीवाचं हित होते. आणि विचार जर वाईट राहिला तर याला खड्ड्यात घातल्याशिवाय राहीना. म्हणून तुम्ही आम्ही चांगल्या विचारानं वागावं. काय म्हणते महाराज बोला. या सर्वाप्त वर्गाचे जाण, क्षणोक्षणे विचार करून, मागील पुढते धरोनी धोरण, वर्तणूक करावे. सज्जनो बाबो, या सर्व आप्त वर्गाचा विचार करावा, क्षणोक्षणी विचार करावा महाराज. मागला आणि पुढचा त्या ठिकाणी काय करावं महाराज, धोरण धरावं. काय विचार आहे, बोलल्यावर काय होते, बहिणीवर रागराग केल्यावर काय होते, भावावर रागराग केल्यावर काय होते,
नातं बायकोवर रागराग केल्यावर काय होते आणि माईला जवळ घेवावं की माईला दूर करावं या सगळ्या गोष्टीचा विचार करावं आणि विचार करून वर्तणूक करावं महाराज. एका सोबतही जरी चुकलं तर जीव असणारा संकटात पडते माय, आहे की नाही. माईलाही चांगलं, बायको सोबतही चांगलं, इवाई जावाई सगळे नाते गोते सगळ्याला प्रेम देवावं. बरं काय, हे याच्यात जर ज्यानं गुंतला त्यानं हाडकला. इथून सावध व्हावं लागते. माय बापू हो काय म्हणते पुढच्या वेळेत महाराज आहे का, सावध वर्तणूक करीत खाली ती नेऊन खड्यात वाजवणपणी या कारणे तुझा पुत्र निरूपिले नामधारका. आता बारकाईने चिंतन करा महाराज. असावध वर्तणूक करिता, इथं जर आम्ही असावध वर्तणूक केलं माय बाप हो तर घाली ती नेऊन खड्ड्यांत. बर काय बाळा, अरे नामधारका, या लोकांसोबत जर आम्ही वर्तणूक गलत केल्या तर ते ना आपल्याला खड्ड्यात घालतात. बर काय, म्हणून तुम्ही आम्हाला सावध व्हा म्हणाले माय बापू. इथं फसू नका. इथं जर फसल्या तर नक्कीच आम्ही खड्ड्यात गेल्याशिवाय राहत नाही, अशा प्रकारचं बोलू लागलेले आहे. सर्वभूती दया समाना सर्वासा गुणा उत्तम सद्गुणा पुनित करावे आद्यानाथ दीना शुद्ध लक्षणे पावते. सजण बाबा सगळ्या सोबत दया समान असली पाहिजे. कोणाला जवळ आणि कोणाला दूर केल्यानं जमते का महाराज, हे बाह्य अंगातून सांगालो माय बापो. बरं काय, आणि म्हणून माय बापो सगळ्याला समान वागावं, सद्गुणानं वागावं, सगळ्यांना पुनीत करावं, अनाथावर त्या ठिकाणी कृपा करावं, शुद्ध लक्षणानं राहावा आणि तरच माय बाप हो या जीवाचं हित होते. बरं का, सप्तव्यसनी सदा दुर्जना जरा चोर धूम्र पाना नाना प्रकारे वाईट लक्षण याचा विश्वास धरू नये. सज्जन माय बापो, सप्त व्यसन सदा दुर्जन. माय बाप हो 7 व्यसन आहे. बरं काय, दारू, गांजा, शिकार, हिंसा, मद्यपान, बरं काय, आणि वेश्यागमन. माय बापो याच्या माग ज्यानं लागला त्यानं नागवला. बरं काय, म्हणून जार कर्म करणे, दारू पिणे, चोरी करणे, धूम्रपान करणे, गांजा वडणे, बरं काय, असे नाना प्रकारचे लक्षण आहेत का, आणि याच्यावर विश्वास धरू नको म्हणाले. ज्यानं जार कर्म करत आहे त्याच्यावर विश्वास करत नाही, ज्यानं दारू पित आहे त्याच्यावर विश्वास करू नको. ऐक नामधारका, जर या लोकांवर विश्वास केलास तर तुझा उद्धार होणार नाही. आजची संगत करू नये वावा विचार विनिमय बोला पणे वर्तवावे जान नामधारका. सज्जन नामधारकाला सांगू लागलेला आहे, याची संगत करू नये. दुर्गतीची संगत धरावं काम आहे अजिबात नाही. बरं काय, संगत करू नये याचा विचार विनिमय करावा. बरं काय, सावधपणानं वर्तणूक करावा. नामधारका ऐक बरं काय, तू संगती सदा घडो तू जनवा के कानी पडो. बोला कलंकी मातीचा जडो वावा विषय सर्वता निवडो. ऐक नामधारका, सुसंगती सदा
संगत तुला घडू दे बाळा. बर काय, वाईटाची संगत नको. संताच्या संगती, संताची संगत कर, सज्जनाची संगत कर. बर काय, साधू संत महात्म्याची संगत कर आणि सुजन वाक्य कानी पडो. कानानं काय करावं माय, तर चांगलं वाक्य ऐकावं, चांगला विचार ऐकावं. महाराज माय बापू हो, कोणाबद्दल वाईट कोणी बोलत असल तर ते ऐकू नव. माय बापू बाळा, तू चांगलं ऐक, भगवंताची कथा ऐक, भगवंताचं नामस्मरण होते वेळेस ऐक आणि मग याच्यानं कलंक मतीचा झडो. मतीला लागलेला कलंक झडून जाईल आणि विषय सर्वता नावडो. बाळा, विषयाकडे आवड ठेवू नको. बर काय, मग मात्र तुझा उद्धार होईल. अशा प्रकारचं बोलू लागलेले आहे. जिंकोना वावा सप्त व्यसनासे त्यागोना. बोला, दस इंद्रिय केले दमना. वा महाराज, धन्य साधू ते जगे. सज्जन माय बापू, भगवंताला जर आपल्यासारखं करायचं असेल, षड रिपू ते जिंकून. बर काय, 6 रिपू आहेत महाराज. आते जाते पिते विनाश येते, अशा प्रकारचे 6 रिपू आहेत आणि त्या 6 रिपूवर जिंकलं पाहिजे. षड विकार आहेत, सप्त व्यसनाचा त्याग केलं पाहिजे आणि 10 इंद्रियाचं दमन केलं पाहिजे. काय बापू हो, 5 कर्म इंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, या 10 विचार, या इंद्रियाचं दमन झालं पाहिजे. त्याला धन्य साधू ते जगी. उगाच कोणाला साधू म्हणता येते का? म्हणता येणार नाही. अशाला साधू म्हणतात. बर काय, सत्यवाणी जयाची. वा वा. सम्यक साधोनी व्रती तयाचे. बोला, ध्वनी अखंड नामाची. वा. तो साधू खावा. सज्जन माय बापू, साधू कोणाला म्हणावं? सत्यवाणी जयाची, त्याच्या मुखातून सत्यच निघते माय. बर काय, जीव जरी गेला तर खोट बोलत नाही माय बापू. आणि सत्य त्याच्या सोबत आहे, अखंड मुखामध्ये आहे, त्याला सम्यक साधू वृत्ती म्हणतात. आणि दोन्ही मध्ये अखंड नामाची, त्याच्या मुखातून अखंड आनंदाचं चिंतन होत आहे, दत्तप्रभूचं चिंतन होत आहे, भगवान परमात्म्याचं चिंतन होत आहे, त्याला साधू म्हणावं. बर काय, साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. बर काय, याला साधू म्हणावं, इतराला म्हणता येणार नाही. तोची साधू संता. बोला, तोची गुरु रूप जाणीतेत. वावा. जयाचे हृदय आनंद सतत. वावा. तोची साधू जाणीजे. सज्जनो, साधू 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 कोणाला म्हणावं? आतापर्यंत सांगलेल्या सगळ्या विचाराचा असला तर तोची साधू संत, तोची गुरु रूप जाणीजे, तो त्यालाच साधू म्हणावा, त्यालाच गुरु म्हणावं. महाराज, ज्याच्या हृदयामध्ये अखंड आनंद सतत असणार, त्या आनंदाचं चिंतन आहे. आनंद 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 अखंड परापचंती मध्यमा वैखरी, या 4 वाचन ज्याच्या मुखात आनंदाचं चिंतन आहे, त्याला साधू म्हणावं. तोची साधू संत. वावा. तोच गुरु रूप जाणी तेजा. बोला, दयाचे हृदय आनंद सतत. वावा. तेच साधू जाणीजे. सजनो, त्याला साधू म्हणावं ज्याच्या मुखामध्ये अखंड आनंदाचं चिंतन आहे
आणि म्हणून तुम्ही आम्ही सुद्धा काय करावं महाराज, तर अखंड चिंतन करावं. ऐसी साधू ची वचनी वा प्रीती धरावी अनन्य भजनी वा वा. भक्ती करावी भावे करोने बोला. हेची विचाराचे लक्षणा. सज्जनो बाय बापो, धर्माचं दुसरं पाय म्हणजे विचार आहे. बर काय, आईशी साधूची वचनी, अशा प्रकारचे साधू तुम्हाला मिळाले माय, तर त्याच्या वचनाला प्रीती धरावे अनन्य भजनी, अनन्य भावानं तिथं प्रीती असावी माय बापू. बर काय, आणि मग त्या ठिकाणी भक्ती करावी भावे करुनी. भाव बळे आखळे ये रवी नाखळे करतळी आवळे. माय बापू, भाव असला तर जमते. बरं काय, त्या साधूवर भाव ठेवावा, भावनेनं त्याची सेवा करावं, हा विचाराचं लक्षण आहे. अशा प्रकारचं सांगू लागलेले आहे. ऐसी पवित्र संगत घडती शुद्ध वाक्य काने पडते कलंक मतीचे झडोनी जाते विषय विद्या निरसेसे. सजनाव बाबा, विषय अविद्या नावाची वस्तू आहे. अशा प्रकारचं पवित्र संगत घडल्यावर अविद्या नावाचा विषय नाही सावते. सुज्जन असणारं वाक्य कानावर पडल्यावर संतांच्या मुखातून आपण जर ऐकल्या तर असं सांगू लागलेले आहे. काल म्हणावे कोणासी बाबा. एकितयाचे लक्षणासी. बोला. नाना कुतर्के वरते वादासी. वादवाद. साधू संताचा छळ करी. सजनाव बाबा, आता खळ म्हणावे कोणाशी, ऐक तयाच्या लक्षणाशी. नाना कुतर्क वाद विवाद करू लागला. साधू संतांचं जळण करायलाय. साधू संताने की यानं गालबोट करायलाय. साधूचं त्या ठिकाणी साधू बद्दल याच्या हृदयात आवड नाही, याच्या हृदयामध्ये संतांबद्दल प्रेम नाही. बरं काय, यानं संतांचा तिरस्कार करायलाय, आवेर करायलाय, त्याच्याबद्दल वाईट विचार करायलाय. त्याला खळ म्हणावं. बरं काय, शिवास कोणाचा न धरे. वावा. सदा सर्वदा कपट अंतरे. वा सदा मंगल शरीरी वा. अशुद्ध वाणी उच्चारी पै. वा. सजनो, विश्वास कोणाचा धरू नये. बरं काय, सदा सर्वदा कपट अंतरी. मनाच्या ठिकाणी कपटच आहे. चित्त कपटच, बुद्धी कपट, आकार कपट. माय बापो, या लोकांवर विश्वास करू नवा. सदा सर्वदा अंतर्मनात कपट आहे. अमंगळ शरीरी, पूर्ण शरीरच अमंगळ आहे. आणि अशुद्ध वाणी, या वाणीनं कधी चांगलं बोललाच नाही. कधीही बघा वायफळ वाईट कुविचाराचं बोलत आहे, त्याची संग धरू नये. आई बापाचा द्वेष करी. वा. वनिते ठाई प्रीती धरी. बोला. वडिलाचे वचन ओहेरी. वा 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 वा. विट मानित सर्व काळ. थोडस बारकाईनं चिंतन करा महाराज, याची गरज आहे काळाला. आई बापाचा द्वेष करी. सज्जन हो, माय बापू हो, एखादा व्यक्ती, एखादा माणूस आई वडिलाचा जर द्वेष करत असेल, बर काय, विनीते ठाई प्रीती धरी. विनीता म्हणजे बायको. बायको जवळ प्रीती आहे माय, आणि मायबापा जवळ नाही. मायबाप समोर आले की तोंड वाकडं व्हायले, आणि बायको जवळ आले की उल्हास आलाय. आहे की नाही? आशाचं तोंड बघू नये म्हणाले, याची संगत नको बाळा म्हणाले. माय बापू,
आई बापाचा द्वेष करी वनिते ठाई प्रीती धरी वडिलाचे वचन आवेरी वीट मानी सर्व काळ. आई वडिलाचा शब्द ऐकीच ना आलाय, वडील सांगालेले ऐकीना आलाय आणि सासरा सांगलेले ऐकिल्याशिवाय राहिना आलाय. म्हणून अशा लोकांची संगत नामधारका तू धरू नको बर काय. चराचा शोक बहुता नाट्य गायनी अति प्रीता सुंदर निंदा करे अहोरात्र भक्त भक्त न कळे. वा देवानंद पाटील. सज्जन हो, मच्छराचा शोक बहुत. काही काही जीव लय मच्छर करतात माय बाप हो, बर काय. मच्छर करू नये बर काय. म्हणून नामधारका मच्छराचा शोक करणारा नट नाट्य गायनी अति प्रीत. नाटक असलं नाचकाम असलं तिथं धावत जाणारा अति प्रीतीनं पोती सोडून दिलाय आणि नाचण्याच्या ठिकाणी गेलाय. निंदा करणारा माय बाप हो, अवरात्र लोकांची निंदा करणारा, भक्त अभक्त न कळणारा, भक्तापाशी बसलं तर निंदा आणि सज्जनाची निंदा आणि दुर्जनाची निंदा करणारा खळ. अशा खळासोबत बाळा तू संगत धरू नको. म्हणून मायबापू हा तुम्हा आम्हाला विचार आहे, नामधारकाचं माध्यम आहे आणि तुमच्या आमच्यासाठी हा विचार आहे. आणि म्हणून तुम्ही आम्ही हे ऐकावं आणि आचरणात आणावं. खळा संगे वर्तना वेळ काळ समये पाहुना धीर्य धैर्य चतुर्य करुणा बोला युक्तीने आचरण करावे. सुंदर महाराज. अशा प्रकारचा खळ बघा माय बापू, खळ राहिल्यावर तिथं काय करावं, वर्तणूक कशी करावं, वेळ काळ आणि प्रसंग बघून. माय बापू खळाची संगत मिळाल्यावर त्याच्यासोबत जर विरोध केला तर आपलं काही खरं नाही, आपण तिथं अडकून बसते माय बापू. मग आपल्याला त्याच्यासोबत विरोध करायचा आहे का? अजिबात नाही. समय पाहून धीर धरून धैर्यानं चातुर्यानं युक्तीनं आचरण करून तिथून बाजूला जावावं. आई आपला हात जर एखाद्या दगडाखाली पडला, मोठं दगड आपल्या हातावर पडलंय तर त्याला युक्तीनं दगड उचलावं लागेल. की सर कोण्या जर वळून घेतल्या तर पहिलंच मार लागलेला पूर्ण कातोड घासून जाते महाराज. म्हणून हे दगडासारखे खळ असतात आणि तिथं गेल्यावर युक्तीनं तिथून बाजूला जावं अशा प्रकारचं सांगू लागलेले आहे. क्षत्रियेच्या हातातून वा वा. जैसा सिंह जायने गोना वादेवानंद पाटील. मागे पुढे बोला विचार करुणा उडान घाली ती कसरे. सज्जनो माय बापू, पूर्वी क्षत्रिय लोक असणार शिकार करण्यासाठी जात होते. राजे महाराजे आणि शिकार करते वेळेस त्या राजाच्या असणाऱ्या हातातून जसं सिंह निघून जाते माय बापू हो, बरं काय, तशा प्रकारचं असणारा माग पुढे बघते आणि आपला जीव वाचून पळून जाते. तशा प्रकारचं हे वाईट वर्तीचे लोक आहेत. याची संगत घडू नये. योगायोगानं जर घडली तर युक्तीनं विचारानं त्यांची संगत सोडावं, त्याच्या संगतीत राहून माय बापू, बरं काय. आणि म्हणून हा विचार अतिशय सुंदर आहे बरं काय. विद्वान शास्त्री पंडित निश कपटी सदभक्त सर्व धर्म समारता सदा निज भजनी निमाना. सज्जनो माय बापू, विद्वान
शास्त्र पंडित निष्कपटी लोक बरं काय सदभक्त बारकाईनं चिंतन करा महाराज निष्कपट ज्ञानेश्वरी मध्ये एक ओळी आहे आणतो बाहेर चोकाळू सूर्य जैसा उज्जाळो आणि तत्वारतीचा पायाळो देखना जैसा सजण हो तशा प्रकारचा निष्कपट झाला पाहिजे आतूनही ते आणि बाहेरूनही ते सदभक्त नाही बाप आता कोणाला म्हणावं भक्त ऐसे जाणा जे देही उदास गेली आशा पास निवारोनी काय बाप हो आशा पासाचं निवारण करणारा सदभक्त सर्व धर्म समान रत सर्व धर्मावर समान हे ईश्वरची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर तो झाला अशा प्रकारचा आणि सदभग्नी निमग्न अखंड त्या आनंदाच्या भजनात निमग्न असलेला हर्ष विद्वान धार्मिकाचे भाषण करावे नम्रते वावा द्यावे घ्यावे शुद्ध लक्षणाचे बोला. आपुले हे तास्तव सज्जनो बाबा कोणाला बोलावं कोणाला बोलू नये हे सांगाले आपले हितस्तव आपली आपण करा सोडवान संसार बंधन थोडा वेगी बघा माय बापू आपलं आपण विचार करावं असा जर विद्वान मिळाला धार्मिक कार्याचा तर त्याच्या सोबत भाषण करावं कसं करावं नम्रतेनं करावं साधू संतांच्या पुढे हात जोडून उभा टाकावं नम्रतेनं बोलावं महाराज त्याच्यापेक्षा वर आवाजात बोलू नये बरं काय द्यावे घ्यावे शुद्ध लक्षण बघा महाराज साधू संताला चांगला विचार द्यावा आणि त्यांच्याकडून चांगला विचार घ्यावा कशासाठी आपल्या हितास्तव बर काय अंतर शत्रू बाहे शत्रूचे लक्षण षडरे पोषण विकार जान अंतर शत्रू लागून वैराग्य ज्ञान बळे करून जिंकावे सज्जनो बाबा दोन प्रकारचे शत्रू आहेत आंतरशत्रू आणि बाह्य शत्रू षडरिपू आहेत षडविकार आहेत महाराज या षडरिपूला 6 विकाराला काम क्रोध मद मच्छर दम अहंकार तर काय या सगळ्याला जर जिंकायचं असेल तर काय करावं लागते वैराग्य ज्ञान बळी करून आमच्याकडे वैराग्य असलं पाहिजे माय वैराग्यानं षडरिपू आणि षडविकारावर विजय मिळवता येते तर काय आणि म्हणून तुम्ही काय कर बाळा तर त्या ठिकाणी ज्ञानानं वैराग्यानं याच्यावर विजय मिळव बर काय गवेळा बाहे शत्रू होता विश्वास न धरावा तत्वता रणांगणी मागे सरता बोला अधर्म होय की सज्जन बाबा एक वेळ तर बाह्य शत्रू झाला तरी श्वास न धरावा तत्वता या शत्रूवर विश्वास करू नये महाराज कधी कोण धोका देईल काही सांगता येईना बरं काय आणि म्हणून विश्वास धरू नये रणांगणाच्या ठिकाणी पाठ लावून पळू नये पाठ लावून पळाल्यावर अधर्म होते बर काय शत्रू संगे वर्तन करू नये लीन होऊन धैर्य धैर्य शौर्य धरून सन्मुख सावे सावध बाबा शत्रू सोबत लीन होऊन असणारं वर्तणूक करू नये धैर्यानं बळानं शौर्यानं माय बाप हो सन्मुख उभा टाकावं आणि त्या ठिकाणी त्यांना लीन होऊन बर काय रणांगणी मागे सरता तया होय आदा पाता वा या कारणे भक्ती एक भक्ता विचार करून वागा सज्जनो माय बाप रणांगण म्हणजे तुम्ही आम्ही आलेल्या या मृत्यूच लोक हे रणांगण आहे माय इथं लढाई करायला आल्या पण लढाई करता वेळी दुसऱ्याच लढाईत गोड पडल्या
हे की नाही, माया जाळामध्ये अडकल्या. ते चिमण्याला जाळ्यामध्ये ज्वारीचे दाणे टाकतात आणि तिथं चिमण्या येऊन ते पाय अडकतात. चिमणी हे दाणे टिपण्यासाठी आलेली होती महाराज, पण अडकली माय जाळ्यात, आहे की नाही. तसं या रणांगणामध्ये आल्या आणि इथं अडकल्या महाराज. आम्हाला शत्रू कळलं आले, शत्रूच आम्हाला मित्र वाटाले, शत्रूच आपल्याला जवळच वाटालय, है की नाही. कोण कोणाचं आहे महाराज, प्रत्येक जण प्रत्येकाला संपवण्यासाठी आलंय. बारकाईनं चिंतन करा बरं काय. आपलेच आपल्याला संपून टाकाले, पण आम्ही त्याच्यात मग्न झाल्या मायबाप हो. म्हणूनच म्हणलंय आपुली आपण करा सोडवण, आपल्या आपल्यालाच करायचं आहे. आणि म्हणून ऐक नामधारका, असा विचार घे बर काय. काय वाचा तन मन धना, गुरु चरणी अनन्य शरणा, बोला आहरणेसी भजने निमग्ना, अखंड नाम स्मरावे. ऐक नामधारका, काया वाचा मन गुरु चरणी अर्पण. कायन वाचन मनानं तू गुरु चरणी अर्पण कर. अखंड, खंड नाही महाराज, अखंड त्या सद्गुरु माऊलीचं, त्या आनंद प्रभूचं, त्या दत्त मालकाचं चिंतन कर बर काय. गुरुसी जे मनती नरा, त्याचा न चुकी येरजार, तो ज्ञानात महंकार, सर्वस्वावी नागवला. बारकाईनं चिंतन करा माय बापू. गुरुशी जे म्हणती नर, त्याचा न चुकी यरजार. ज्यानं कोणी जरासा अभ्यास झाला, ज्ञान झालं, आणि त्यानं जर आपला गुरु म्हणजे नर आहे, आपल्यासारखाच आहे असं जर म्हणलं, तर त्याचा यरजारा चुकला महाराज. 184 एवढी 1 कोटी फेरा, हे यरजारा चुकत नाही महाराज बर काय. आणि म्हणून गुरुला नर म्हणू नये. तो अज्ञान, तम, अहंकार, तमरूपी अहंकार माय बापू, त्याला अज्ञान म्हणावं, त्याला तमरूपी अहंकार म्हणावं, हे सर्वस्वी नागवला बर काय. गुरुचे मार्ग निरोपीती, मन शुद्ध करावया युक्ती, ते गुरु आज्ञा भंकिती, तेने तर ते सर्वता. सजण माय बापू, गुरु जे मार्ग निरोपिती, गुरु ज्या मार्गाने आपल्याला सांगतात, जे आपल्याला मार्ग दाखवतात, मन शुद्ध करावे विक्ती, मनाला शुद्ध करावं. गुरुच्या आज्ञेचं उल्लंघन करू नये, आज्ञेचं भंग करू नये, आणि भंग न केल्यामुळं तो नर असणारा तरेल बर काय. पुरुषाचे द्विगुणा, स्त्रीसी पाहेसी भोजन, तिचे अंगी चतुर्गण, जान नामधारका. ऐक नामधारका, पुरुषाच्या द्विगुण, बाईपेक्षाही गड्यापेक्षाही स्त्रीकड 2 पटीनं असणारा त्या ठिकाणी गुण असतात बर काय. द्विगुण, स्त्रीसी पाहिजे भोजन बर काय. त्यांची इच्छा वेगळी असते बाळा, आणि म्हणून तू चतुरंग असणारी स्त्री असते, आणि म्हणून तू सावध होय बर काय. षडगुण, अलंकार भूषणा, चित्र विचित्र वस्त्र परिधाना, विलासाचा शोक भारी. सजण बाबा, सायास षडगुण, 6 गुणाला असणारा जवळ ठेवावंसं वाटते. नाना अलंकार आमच्या माता भगिनीला लेवावंसं वाटते. भूषण, चित्र विचित्र वस्त्र परिधान करावंसं वाटते, आणि विलासाचा शोक असते बर काय. गुणांतकरणी वाटावेचे इतके नारी ठाई लक्षण असती जाण भक्त. सजण बाबा, सद्गुरु माऊली नामधारकाला सांगालेता,
बरं काय, काम वासना अष्टगुण अंतकरणामध्ये वाटते आणि म्हणून चैन असणार मायबाप हे सगळे गुण असणारे मातेकडे असतात. म्हणून नामधारका तू सावध होय बरं काय. हे सर्व विचार विनिमय शोधूना सर्व गुणांतकरणी अनुभवना बोला द्रुतपणा कुशलत्वे करुणा वावा गृहस्थाश्रमा सज्जनो माय बापो नामधारकाला सांगू लागलेला आहे या सगळ्या गोष्टीचा विचार कर बाळा. बरं काय, आणि धूर्त पण कर, कुशलत्व पण कर, अनुभव घे आणि अनुभव घेऊन ग्रस्ताश्रम चालेव अशा प्रकारचं बोलू लागलेले आहे. विचारात अंतर्पणता सावध वर्तन करिता सर्वस्वी तो नागविता घेऊन निघाली ते खड्या. ऐक बाळा, तू जर विचारामध्ये वर्तणूक करताना असावधपणाने जर केलास बरं काय, अंतर जर पडला तर हे सगळे लोक तुला नेऊन खड्ड्यात घालतात. आणि म्हणून इथं सावध होय आणि सावध होऊन देह आपला संसारात राहू दे पण संसारी असावे असुनी नसावे अशा प्रकारचं कार्य कर बरं काय. 84 फूट चौरस तुका खोल परी असा ऐसा तो खड्डा पैस भवरूपे पै. सज्जन बाबा नामधारकाला सांगाले माय 84 रुंदीचा आणि 84 चौरस 84 कोटी चौरस आणि तेवढ्याच खोलीचा हा भवरोगी खड्डा आहे. म्हणजे 184 एवढी. बाळा तू सावध होय, तुला मानवाची काय मिळाली. तू कल्पतरू नावाच्या वृक्षावर बसलास. इथं जर सावध होईना गेलास बाळा तर तू नक्कीच खड्ड्यात गेल्याशिवाय राहत नाहीस. आणि म्हणून सावध होय बरं का. धर्माचा द्वितीय चरण क्षणोक्षणी करो विचार करू वरील सर्व विषयावर लक्ष देऊन बोला. आचरण कसे करावे. धर्माचं हे दुसरं चरण आहे बरं काय. क्षणोक्षणाला विचार करावं, विचार करून मायबाप हो त्या ठिकाणी विषयाला बाजूला करून मायबाप हो लक्ष देऊन आचरण करावं आणि आचरण करून जीवाचा उद्धार करून घ्यावं. धर्माचा द्वितीय चरण निश्चय बोली जे त्याला गुण बोला. त्याचा प्रतिकार सांगतो निवडोना वचनासी सावध होई. सज्जनो बाबापो आता धर्माचा तृतीय चरण निश्चय बोली जे त्याला गुण निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. बरं काय, तिसरा पाय म्हणजे निश्चय आणि त्याचा असणार प्रत्यक करून सांगतो ऐक बरं काय. या मनुष्य देहासी आचार विचार घडला भ्रमे बोला बोला. पेनीचे भेटता गुरुची तो पाव सत्वदा. सजनो बाबा या मनुष्य देहाला दुराचार व्याभिचार भ्रमेला किंवा त्या ठिकाणी पश्चाताप जर झाला तर मायबापो पश्चातापावी न शुद्धता मायबापो. आणि म्हणून पश्चाताप झाल्यावर साधू मिळतात, संत मिळतात. काय होते महाराज. धरिला देव ऋषी तो आणला विषयात्रिसी निद्रा मांडिले ते अनंत काळासी ऐसा निश्चयाचे फळ जा. सजनो बाबा कळत न कळत चूक झाली. चूक झाल्यावर आम्ही निश्चय केल्या तर काय निश्चय धरिले देवाले ऋषी. देवाले ऋषीने निश्चय धरलाय. सह्याद्री ठिकाणी निद्रा मांडलेला भगवान परमात्मा त्या भगवंताला खाली आणले महाराज आणि भगवान परमात्म्याला प्राप्त करून घेतलंय. महादेवाचा भक्त होता देवाल्य ऋषी बरं काय. साळणपिंड एकावर एक चढीत स्वर्गापर्यंत गेलेलं होतं महाराज. महादेवाला विचारलं, महादेवानं सांगितलं बाळा काय लागते. देवाल्य ऋषीनं म्हणलं मोक्ष पाहिजे. महादेवाने सांगितलं बाळा अरे माझं कैलास घे. नको म्हणले. महादेवाकडे मोक्ष मिळालं नाही महाराज.
ब्रह्माकडे मिळालं नाही, विष्णूकडे मिळालं नाही. नारद मुनी आणि इंद्र भद्रिका आश्रमाला गेले आणि तिथं अनुसया मातेच्या दरबारातून भगवंताला घेऊन गेले. आनंद प्रभूनं त्या साळण पिंडवर बसिले, पाताळात घातले. त्या देवाल्य ऋषीचा निश्चय होता आणि निश्चयामुळं भगवान दत्त प्रभूची भेट झाली. म्हणून तुम्ही आम्ही निश्चयानं भक्ती करावं. निश्चय अनुसयने धरिला करकमले प्रभू प्रगटला. वावा निश्चय ध्रुपाले धरिला आडळ पद पावला. सजनो बाबा अनुसया मातेने निश्चय धरला, कर कमळी देव प्रगटला. हातावर देवाची प्रगट झाले महाराज. आनंद प्रभू जगाचा मालक, कोट्यावधी ब्रह्मांड ज्यानं निर्माण केलंय तो भगवान परमात्मा त्या निश्चयानं अनुसया मातेच्या तळहातावर प्रगट झाले. बरं काय, दुर्वबाळाने निश्चय केलंय आणि दुर्वबाळ आढळ पदाला भेटला, बसलेला आहे महाराज. म्हणून तुम्ही आम्ही भक्ती करतावळी निश्चय करावं. काय धड देवळात चित्त पायतनात करावं का? अजिबात नाही बरं का. वाल्मिकाचे दर्शना वावा निश्चय धरिला होत नारदाचे दर्शना. निश्चय धरिला वाल्मिकाना बोला टोमक्याला पाना. नाव झाले वाल्मिक ऋषी. सजनो माय बापू वाट पाड्या कोळीकू नामे समरेतो वाल्मिकू. बरं काय, नारद मुनीचा त्या ठिकाणी संग झाला आणि नारद मुनीवर निश्चय धरल्यावर वाट पाड्या कोळी त्या ठिकाणी वाल्मिक ऋषी झाला महाराज. हे निश्चय आहे. आणि म्हणून तुम्ही आम्ही काय करावं सज्जन हो, निश्चयानं भक्ती करावं. आज पोतीकडे जावावं की नाही असा विचार नाही. काय करावं महाराज, देह गेला तरी हरकत नाही, पण निश्चय असला पाहिजे. कथा ऐकायला जायचं म्हणजे जायचं, याला निश्चय म्हणतात बरं काय. निश्चयाचे महात्म्य वावा किती वर्णावे भक्तो मे. सिद्ध मुनी योगी निज धाम बोला बले निश्चय बळे. सजनो बाबा अशा प्रकारचं निश्चयाचं महत्व किती वर्णन करावं. भक्त उत्तमे सिद्ध मुनी योगी निज धामाला गेले. कशामुळे गेले तर निश्चयानं त्या ठिकाणी तपश्चर्या केली. बर काय, आणि म्हणून ऐक नामधारका निश्चय आहे बर काय. धर्माचा चौथा चरण विश्वास जान पूर्ण. वयाचे सांगतो प्रमाण वादवादन पडील सुद्धा एका श्रोते हो. धर्माचं चौथं चरण म्हणजे त्या ठिकाणी विश्वास महाराज. बरं काय, तयाच विश्वासाचं असणारं प्रमाण सांगतो. श्रोते सज्जन माय बापू सावध व्हा काय. विश्वासे चाले पृथ्वी वा विश्वास तपे रवे. बोला विश्वासाधारे सागर सर्वाई. वा विश्वासाधारे विश्वास. सजनो माय बापू विश्वासे चाले पृथ्वी. पृथ्वी हे सुद्धा विश्वासावरच आहे महाराज, आहे की नाही. 71% पाणी आहे माय आणि 29% जमीन आहे. काय करू नका राधा मामा. म्हणून असणार विश्वासावर पृथ्वी चलाली, विश्वासावर रवी चलालाय. विश्वासानं सागर आहे महाराज. सागर कधी त्याचं उल्लंघन केलंय काय नाही माय बापू. हा विश्वास आहे बर काय. विश्वासात वशे देव विश्वासात सर्व वैभव विश्वासात भक्ती सर्व. विरसोरी ठाय रमाचे शास्त्र मनोगत सर्वजण पंडित. विश्वास नाही अंतर्गत तो सर्वस्वी नागा. सजनो माय बापू
विश्वासामध्ये देव आहे, विश्वासामध्ये वैभव आहे, विश्वासामध्ये वैराग्य आहे, विश्वासामध्ये भाव आहे. माय बाप हो, शास्त्र पुराण मुकदगत सर्व जगामध्ये पंडित लोक हे विश्वासानं करतात. शास्त्रावर सुद्धा विश्वास आहे. आत्मा निधाने जाण संतुष्ट होतो भगवान, गुरु कृपा होय पूर्ण, विश्वासुनी भक्ता सज्जन माय बापो, आत्मनिवादने जाणं संतुष्ट होती भगवान. भगवान परमात्मा सुद्धा संतुष्ट होतात असं आत्म्याला गवाही येते. हे असणार गुरु कृपा होय, हे विश्वासन आहे बर काय. पूर्ण विश्वास ठेव स्वतःवर, म्हणजे सर्व जग तुझ्यावर. बोला विश्वास ठेवी तत्परा, सत्य जाण नामधारका. सद्गुरु माऊली नामधारकाला म्हणाले तर नामधारक आहे. पूर्ण विश्वास ठेव स्वतःवर. काही काही माय बापो स्वतःवर विश्वास नाही गेल्यावर कसं होईल, आहे की नाही. म्हणून अगोदर स्वतःवर विश्वास ठेवावा, मग जग असणार तुझ्यावर विश्वास ठेवते. विश्वास ठेवल्यावर माय बाप हो त्या ठिकाणी जीवाचं हित होते. म्हणून नामधारका स्वतःवर विश्वास कर बर काय. विश्वासे तरे वेदने, विश्वास तरे वासर म्हणे, विश्वासे विचारे षडगुणेश्वरे, वासना परे करीती सत्य जात्य जात विश्वास. विश्वासे तरले बहुत तयाची करवणे गणित, तू जनिला परिसंकलित संशय निरसना करा. सजनो बाबा विश्वासानं मेदिनी तरली, विश्वासानं वासरमणी तरला, विश्वासानं वायू तरला. विश्वासानं त्या ठिकाणी सागराची मर्यादा, षडगुण, ऐश्वर्य बर काय सत्य हे विश्वासानं असणार तरलेलं आहे. म्हणून तो विश्वास कर. विश्वासाची वर्णिता थोरी, बाबा शिनाली वैद वैखरी. बोला सिद्धयोगी मुनीश्वरी, अमर झाले विश्वासे. ऐक नामधारका, विश्वासाची थोरी शिनले वेद वैखरी. वेद शिनला, वैखरी शिनली वाचा. सिद्ध योगी मुनीश्वर त्या ठिकाणी अमर झाले. कशामुळं तर विश्वासानं. विश्वास तो हे विचार करो ना, ठेवावा भक्त सखया जाना. बोला. तोही सांगतो तुझ कारणा, स्वहिता स्तव लागे. सज्जन हो, आता थोडस बारकाईनं चिंतन करा. नामधारक असणारे सद्गुरु माऊलीला नामधारक सद्गुरु माऊली नामधारकाला सांगाले, बाळा विश्वास कर, पण विश्वास कोणावर ठेवावं, है की नाही माय. उगा सगळ्यावर विश्वास केल्यावर जमल का, जमणार नाही. आणि म्हणून बाळा थोडस ऐक, विश्वास कोणावर ठेवावा आणि कोणावर ठेवू नये. विश्वास धरावा गुरुवचनी, विश्वास धरावा संत सज्जनी. बाबा. विश्वास ठेवावा नाम स्मरणे, परम मदी पावतो. वा 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 वा. सजनो बाबा, विश्वास धरावा गुरु चरणी. सद्गुरु माऊलीच्या चरणावर विश्वास ठेवा महाराज. विश्वास धरावा संत सज्जनी. संताच्या पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. आणि म्हणून असणार विश्वास नामावर ठेवावं, संतावर ठेवावं, साधूवर ठेवावं, अशा प्रकारचं बोलू लागलेले आहे. दुर्जनाचा विश्वास धरिता, ते घाली ती अविद्या डोहाता. या कारण विचारावे विवेक त्वरिता, आचरणा करावे. ऐक म्हणे नामधारका, खळ दुर्जनावर जर विश्वास
विश्वास केलास तर ते अविद्या डोहात टाकतात. याच्यासाठी विचार कर. विवेक नावाची दोरी आहे महाराज. विवेक नावाचा विचार आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आचरण कर विवेकानं. खळावर असणार, दुर्जनावर असणार विश्वास करू नको. ऐके नामधारका जाना अलम्मा प्रभू बोलिले स्वाव बसवाला गुना तोची करीतो निरूपणा संशय निरसना कारणे. ऐक नामधारका, अल्लामा प्रभूनं त्या बसवंताला सांगलेले आहे आणि तेच असणार तुला निरूपण करतो. कारण तुझ्या मनामध्ये संशय आलेला आहे. तुझं संशय निरसन करण्यासाठी अशा प्रकारचं बोलू लागलेले आहे. धर्माचे चार पाये तयाची सांगतो अन्वय अनुभव घेऊन लावलाय पुढे निरूपण अवधारे. धर्माचे असणारे चार पाय आहेत बरं काय, आणि त्याचा असणार अन्वय सांगतो. बाळा तू अनुभव घे. अनुभव आले अंगा. आपल्याला जर अनुभव आला तरच जगाला सांगता येते महाराज बर काय. आणि तू निरूपण ऐक बर काय. अध्याय झाला पुन्हा पुढील अध्याय जाण धर्माचे सप्तलोचन निरूप तुझ प्रत. ऐक नामधारका, हा अध्याय संपूर्ण झालेला आहे. पुढल्या अध्यायामध्ये धर्माचे सप्तलोचन आहेत महाराज. फार सुंदर आहे. आणि म्हणून नामधारका पुढल्या अध्यायामध्ये धर्माचे 7 लोचन सांगतो बर काय. तुझेने तुटे जीवाची भवरोग सोडविण्या वेग सांग निरूपिले ज्ञान भक्ती वैराग धर्माचे चार पाये. सजनो मायबापो, जीवाचा भवरोग सुटवण्यासाठी सोडा भया अविद्येचा संग. अविद्येचा संग सोडण्यासाठी ज्ञान भक्ती वैराग्य हे धर्माचे पाय. आणि तुला असणार निरूपण केलो बर काय. सर्वाची अविद्येची भ्रांत जैसे पक्षी जाळ्या माझी फडफडीत किंवा मृगाशी व्याघ्र धरित ऐसे झाले सर्वासी. सजनो माबापो, परी सर्वासी अविद्येची भ्रांत. तुम्ही आम्ही अविद्येच्या डोहात पडल्या माय बर काय. जैसे पक्षी जाळ्या माझी फडफडीत. जाळ्यामध्ये पडलेल्या चिमण्या ज्या प्रमाणे फडफड करतात, जसं मर्गाशी व्याध धरिता. व्याधानं मर्गाला धरलं त्यानं जसा फडफड फडफड करते तशा प्रकारचं तुम्ही आम्ही या विद्या डोहात फडफड करत आहोत. हे माया विद्येचे लागव मानव धर्माचे विसरले सर्व. आपण कोण कुटोनी नेते भाव मनोनी मोह जाळे भ्रमला. सज्जनो मायबापो, हे माया विद्येचं लागव आहे, मायेचं लागव आहे. आणि मानव धर्म आपण विसरल्या. आपण असणार कुठून आलात, कशासाठी आलात हे मूळ विसरल्या महाराज. आणि मूळ विसरून मोह जाळ्यात अडकल्या आहे की नाही माय. आमचं वय झालंय, आम्ही थकल्या, तरी आम्ही मोहजाळ सोडल्या का. नातू मोठा झालाय पण तुला घेऊन हिंडाल्या. याच कारणे भक्त राया हे वय न जाऊ दे वाया. मनुष्य देह दुर्लभ पाहोनिया व्यर्थ जाऊन देयासी. याच कारणे भक्त राया हे वय जाऊन देवाया. बाळा, अरे हे आयुष्य वाया जाऊ दे नको, हे वय वाया जाऊ दे नको. मनुष्य देह दुर्लभ पाहुनिया. 184 एवढी 1 कोटी फेरा. आणि तेव्हा मानवाचा वारा लागते महाराज. पूर्वीच संचित असलं तर जगते, नाहीतर आलं की मरते. म्हणून व्यर्थ जाऊ दे नको भक्ता. याच देही याच डोळा पाहू मुक्तीचा सोहळा. नर जन्म सर्व योनीचे सारंग येते स्वहित न करी गवार. व्यर्थ गमाविले संसार अधुमधुनी आगमा. सज्जनो मायबापो, नर धर्म सर्व योनीचं सार आहे.
आणि इथं जर सोयीत जर करणं गेलं न करी गवार बरं काय आणि व्यर्थ गमविले संसार आलेले पुनरुपी जन्म पुनरुपी मरणाचा संसार आद्यपताला जाते आणि म्हणून नामधारका इथं वाया जाऊ दे नको बरं काय काय सांगू भक्त उत्तमा वाह या मनुष्य देहाची महिमा वा वा सुरवर इच्छिता ती परमा बोला परित्यासी नाही प्राप्ती काय सांगू भक्त उत्तमा अरे बाळा या मनुष्य देहाचा महिमा कोणालाही कळाला नाही आणि सुरवर इच्छिती परम प्रीतिया सुरवर म्हणजे देवलोक माय बापू देवलोकाला सुद्धा वाटले मानवाची काया मिळावं स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यू लोकी व्हावा जन्मांबा अहो स्वर्गातले देवलोक सुद्धा इच्छा करायला पण तुम्हा आम्हाला मिळालाय आणि म्हणून नामधारक आहे तुला हा देह मिळालाय तर या देहामध्ये असणार जीवाचं हित कर बर काय मनुष्य देह सर्वात सार वा वा जन्म तो कर्मभूमी माझार बोला ते स्वहित न करी विचार जळो 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 त्याची जीवन मनुष्य देह हे सर्वाच यवनीचं सार आहे महाराज जन्म तो कर्मभूमी माझार इथं कर्मभूमीमध्ये जन्म झाला महाराज माय बापू आणि इथं सोयीत जर करणं गेलं तर माय बापू जळो जळो त्याचे जीवन तर काय इथं जर आमचं स्वतःच हित करत नशाल 184 एवढी कोटी कोटी फेरा फिरून आल्या तर माय बापू जळो जळो त्याचा संसार माय काय त्याची प्रवसली जळो त्याची रसिक बोली भक्ती विना काय वाया गेली जिवंत असता मृत्युंते सजणा बाबा नामधारकाला म्हणाले माय काय त्याशी प्रसवली अरे त्या माईनं काय जन्माला आणलं त्याला जळो जळो रसिक त्याची बोली अहो पोपटासारखं बोलायला आहे पण काय अर्थ आहे का महाराज काहीच अर्थ नाही भक्ती विना काय वाया गेली जिवंत असत सुद्धा त्यानं मेलेला बरा काय कोरडे ज्ञान शिकून स्वहिताचे नाही अनुसंधान तो सर्वस्वी नागवला सर्वस्वी जाण जनक जननी शिनवाली सजनो बाबा काय कोरडी ज्ञान 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण मुकद्दत आहे कोरडं ज्ञान काही कामाचं नाही महाराज बरं काय स्वहिताचं अनुसंधान कळालं नाही नागवला महाराज त्याचे आई वडील त्याला जन्माला आणून वाया गेले म्हणून मायबापू आई वडिलाचं नाव कमावावं ज्या आईच्या कोणाचं लेकरू आहे हो फलाण्या माऊलीचं लेकरू आहे बरं काय कधी कधी मायबापू हो मारुती रायाचं सुद्धा नाव येते अंजनीच्या स्वतः म्हणून तसं तुमचं आमचं नाव आलं पाहिजे नामधारका आई बर काय या जन्माला आल्यावर तू चिंतन कर अहो लोकांना ब्रह्मज्ञान सांगून स्वतः जर कोरडापासून राहत असल तर त्याच्या रसिक बोलीला काही अर्थ नाही जैसे दागळीचे स्थाना हे उंटाचे लंबाय माना बोला कोणा गावला सर्वस्वी जाना प्रपंचना परमार्थ सजनो माय बापू तुम्हाला माहित आहे तुम्ही आम्ही शेतकरी आहोत बर काय काय म्हणलंय जैसा आजा गळीचे स्तन आजा म्हणजे शेळी गळी म्हणजे गळ ते शेळीला 2 लोळ्या राहतात नाही लोळ्या त्या लोळ्या काय कामाच्या आहेत काय 2 लिटर दूध दिल्या काय ते शेळीला तरी काही फायदा काहीच नाही महाराज जन्माला येऊन तसा वाया गेलाय म्हणाले बर काय आणि पुढे जाऊन म्हणाले की उंटाची लंबाय मान उंटाची लांब मान आहे पण काय आहे महाराज काही हित आहे का त्याला अजिबात नाही सर्वस्वी नागवला तशा प्रकारचं बोलू लागलेला आहे सुंदर की नटा विनटला सुकुमार कैसा भक्ती विन नर व्यर्थ आयुष्य गमाविली सजनो बाबा नपुसक खूप सुंदर आहे पण त्याला काही अर्थ नाही महाराज नट नटलेली एखादा
पुरुष एखाद्या बाईचा वेश धारण केला तर त्याला काही अर्थ आहे का? नाही. तैसा भक्तिहीन नर व्यर्थ आयुष्य गमविला. शुद्ध लक्षणी नसे तत्पर पंच विषय गुंतला विचारा धिक धिक त्याचे संसार भोगोनी अत्यंत दुःख नर जन्मे पुण्य पाप आचरावे हाते पळावे भोगावे भल्याने उमज धरावे नाही तरी अधोगती. सदैव मायबापो नरजन्म पाप पुण्य असं करणार बर काय इथं उत्तम फळ भोगायला मिळते. मायबापो शुद्ध लक्षण तत्पर 5 विषयामध्ये जर गुंतला तर त्याचा धिक्क धिक्क संसार ते अत्यंत दुःखी आहे. मायबाप हो, जो शुद्ध पर मार्गास लागला तो पुरुष असणारा मान्य झाला, शास्त्राला मान्य आहे आणि म्हणून अविद्या त्याची मुक्ती अशा प्रकारचं बोलू लागलेलं आहे. शुद्ध परमारस लागला तो पुरुषाती मान्य झाला शास्त्र पुराणी वर्तती त्याला अविद्ये मायेसी मुकला तो. थोडस 4-5 वेळा राहिलेत महाराजाचा बारकाईनं चिंतन करा. जो शुद्ध पर मार्गास लागला जे का परनाम जपती त्याच्या पुण्या नाही गणती. 4 सृष्ट्या शरण येती महापापी उदरती. बरं काय, जो शुद्ध परमार्गाला लागला तो पुरुष अति मान्य झाला, शास्त्रामध्ये पुराणामध्ये त्याची ख्याती येते, अविद्यातून मुक्ती. बरं काय, स्त्रियात्वा पुरुष दान वर्णाश्रमी अथवा जन्म ही महिमान अनन्य शरणा तयासी आधार प्रभूचा. सजनो बाबापो, स्त्री असो पुरुष असो कोणी असो, कोणीही वर्माचा असो कोणी आश्रमाचा असो. बरं काय, जो सद्गुरुशी अनन्य शरण झाला त्याला आधार असणारा प्रभूच आहे आणि म्हणून तुम्ही आम्ही त्या सद्गुरु माऊलीला शरण जावं. अविद्या मार्ग तीन त्याचा स्पर्श तून करी अपना सावध होणे करे वर्तना शुद्ध लक्षणाचे. ऐक नामधारका, अविद्या मात्र अतिहीन आहे, याचा स्पर्श करू नको. सावध होय आणि सावध होऊन शुद्ध लक्षणानं जा आणि शुद्ध लक्षणानं जात जात आनंदाचं चिंतन कर. ग्रंथी सार विचारणा स्वतः बोलती अलम्मा प्रभू आपण बोला. अधिक न्यून्य कोठोना श्रोते जनी बोली जे. सजनो बाबापो, हा ग्रंथ असणारा सार विचारणाचा आहे. स्वतः लमा प्रभूने बसवण्याला सांगलेला आहे. आता इथं आधी कोण काय आहे का? काहीच नाही. श्रोते सज्जन माय बापू, या जगामध्ये पंडित ज्ञानी म्हणावे काळ कुसरी साधन जावे यज्ञ यागवे कर्म जगासे भुलवे ही सर्व लक्षण विद्ये. थोडस बारकाईनं चिंतन करा. या जगामध्ये असणार पंडित ज्ञाना म्हणावी. बरं काय, कळा कुसरी साधन यज्ञ यागादी कर्म जगाला दाखवून जगाला भुलवणारा याला पंडित म्हणतात. पण हे लक्षण अविद्येचं आहे. प्रभू बसव संवादा त्याची केला नाम धारकासी बोध. महाराज तो स्वामी सिद्धा कलियुगे प्रथम चरणी. अल्लामा प्रभू बसव समाज आहे महाराज, तेच नामधारकाला असणारं सद्गुरु माऊली बोध केलेले आहे. महाराज स्वामी सिद्ध असणारे कलियुगामध्ये प्रथम चरणामध्ये अल्लामा प्रभून बसवनाला सांगलेले आहे. अध्याय झाला पूर्ण धर्माचे सप्तालोचना बोला. धारकासी करते निरोपणा.
वा सिद्ध स्वामी महाराज तो सज्जनो माय बापू हा अध्याय असणारा संपूर्ण झालेला आहे. पुढल्या अध्यायामध्ये धर्माचे सप्तलोचन निरूपण करतात बरं काय माय बापू. त्या ठिकाणी नामधारकाला निरूपण करायले सिद्ध मुनी असणारे माय बापू आणि म्हणून हा अध्याय जवळपास संपत आलेला आहे. सिद्ध मुनी प्रसाद सार वा गुरुदास बोलिला हा विचार धर्मचरणाचा प्रकार बोलिला बोलिला द्वितीय प्रसंगी. सज्जनो माय बापू सिद्धमुनी प्रसाद सार सिद्धमुनीचा प्रसाद आहे महाराज. गुरुदासाला असणारा हा विचार दिलेला आहे. धर्माच्या चरणाचा 4 पाय सांगलेले आहेत माय बापू. आणि मग त्या ठिकाणी हे सिद्धमुनी त्या असणाऱ्या नामधारकाला सांगितलेले आहे. श्री मोक्ष सिद्धांत प्रबोध अलम्मा प्रभू बस्व संवाद तुझे नामधारकाशी केला बोध. सिद्ध स्वामीचे द्वितीय अध्याय संपूर्ण. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्तात्रेय महाराज की जय.